सीटू कामगार भवन येथे जिल्ह्यातील कामगार निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी भविष्य निर्वाह निधी संदर्भातील मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी.एल. कराड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त श्री अतुल कोतकर यांनी विविध पी.एफ. योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी श्री कोतकर यांनी भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी ठेव, संलग्न विमा योजना, उच्च पेन्शन योजना, नॉमिनेशन प्रक्रिया, बँक केवायसी, मासिक पासबुक, अपंग मुलांसाठीच्या तरतुदी तसेच पी.एफ. तक्रार निवारण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. तक्रार अर्ज कसा करावा, विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा आणि नवीन नियमांची अंमलबजावणी कशी केली जाते याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. कार्यशाळेदरम्यान प्रश्नोत्तरे सत्राचे आयोजन करण्यात आले. कामगार, निवृत्त कर्मचारी, पेन्शनधारकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत श्री कोतकर यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर डी.एल. कराड यांनी पी.एफ. विभाग आणि कामगार संघटनांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सीटू संघटना सातत्यानं प्रयत्नशील असून विविध कंपन्यातील कामगारांच्या हक्कांसाठी संघटना प्रभावीपणे कार्यरत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना आणि नियोजन सीटूचे सचिव कॉम्रेड सतीश खैरनार यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांनी केले. जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर कॉम्रेड तुकाराम सोंजे यांनी उपस्थित पाहुणे, पदाधिकारी आणि कामगारांचे आभार मानले आणि या प्रसंगी कार्यरत कामगारांना उच्च पेन्शन योजनेत समाविष्ट करण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला पी.एफ. अधिकारी श्री मनोज कोळी, श्री सुरेश ठाकूर यांच्यासह कॉम्रेड ज्ञानेश्वर माळी, कॉम्रेड मोहन जाधव, कॉम्रेड छाया जाधव, कॉम्रेड विजय टिकल, कॉम्रेड गौतम कोंगळे, कॉम्रेड के.बी. चित्ते, कॉम्रेड निवृत्ती केदार, कॉम्रेड दत्ता राक्षे, कॉम्रेड पांडू काटकर, कॉम्रेड नामदेव पवार, कॉम्रेड हिरामन तेलोरे, युवराज पाटील तसेच मोठ्या संख्येनं कामगार आणि पेन्शनधारक उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ.